नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जी के या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, तुमची उद्या म्हणजेच 27 मार्च या दिवशी होणाऱ्या MEH BED भरती 2026 करिता आज आपण काही महत्त्वपूर्ण प्रश्न घेणार आहोत। हे प्रश्न तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण ठरणारे असतील। तरी तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा प्रश्न क्रमांक पहिला, आधुनिक भारताचे जनक म्हणून खालीलपैकी कोणास ओळखले जाते? तर आधुनिक भारताचे जनक म्हणून पहा ऑप्शन क्रमांक 1 राजा राम मोहन रॉय। कोणाला? राजा राम मोहन रॉय यांना ओळखले जाते। प्रश्न क्रमांक दुसरा, कोणाच्या जन्मदिनी राष्ट्रीय शिक्षक दिन साजरा केला जातो? तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2। तर पहा डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनी राष्ट्रीय शिक्षक दिन हा साजरा केला जातो। प्रश्न क्रमांक तिसरा, महाराष्ट्रातली पहिली सैनिकी शाळा ही कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आलेली होती? तर महाराष्ट्रातली पहिली सैनिकी शाळा ही पहा ऑप्शन क्रमांक 2 सातारा। कुठे? सातारा या ठिकाणी सुरू करण्यात आलेली होती। प्रश्न क्रमांक चौथा, शिक्षण हा विषय कोणत्या सूचीमध्ये येतो? तर शिक्षण हा जो विषय आहे तर ते पहा ऑप्शन क्रमांक 3 समवर्ती सूचीमध्ये। कोणत्या? समवर्ती सूची या सूचीमध्ये तो येतो। प्रश्न क्रमांक 5, भारताचा शोध डिस्कवरी ऑफ इंडिया हे पुस्तक कोणी लिहिलेले आहे? तर भारताचा शोध हे जे पुस्तक आहे तर ते पहा ऑप्शन क्रमांक 3 पंडित जवाहरलाल नेहरू। कोणी? पंडित जवाहरलाल नेहरू यांनी हे पुस्तक लिहिलेले आहे। प्रश्न क्रमांक 6, भारताचे राष्ट्रगीत जन गण मन हे सर्वात प्रथम कधी गायले गेले होते? तर भारताचे जे राष्ट्रगीत आहे जन गण मन हे पहा सर्वात प्रथम ऑप्शन क्रमांक 3 1911 मध्ये। कधी? 1911 मध्ये ते गायले गेलेले होते। प्रश्न क्रमांक 7, काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये आहे? तर काझीरंगा राष्ट्रीय उद्यान हे पहा ऑप्शन क्रमांक 4 आसाम। कोणत्या? आसाम या राज्यामध्ये आहे। तर काझीरंगा हे जे राष्ट्रीय उद्यान आहे तर ते पहा एकशिंगी गेंड्यासाठी ते प्रसिद्ध आहे। एकशिंगी गेंड्यासाठी हे राष्ट्रीय उद्यान प्रसिद्ध आहे। प्रश्न क्रमांक 8, भारताचे सध्याचे शिक्षण मंत्री कोण आहेत? तर भारताचे सध्याचे शिक्षण मंत्री हे पहा ऑप्शन क्रमांक 1 धर्मेंद्र प्रधान। कोण आहेत? धर्मेंद्र प्रधान आहेत। प्रश्न क्रमांक 9, कोळसा हा कोणत्या प्रकाराचा ऊर्जा स्रोत आहे? तर कोळसा हा जो आहे तर ते पहा ऑप्शन क्रमांक 2 अपूर्ण विकरणीय। काय आहे? अपूर्ण विकरणीय या प्रकाराचा तो ऊर्जा स्रोत आहे। प्रश्न क्रमांक 10, भारतातील सर्वात पहिले वृत्तपत्र खालीलपैकी कोणते होते? तर भारतातील सर्वात पहिले वृत्तपत्र हे पहा ऑप्शन क्रमांक 2 बंगाल गॅजेट। कोणते होते? बंगाल गॅजेट हे वृत्तपत्र होते। प्रश्न क्रमांक 11, मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे? तर मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी ही पहा ऑप्शन क्रमांक 1 यकृत। त्यालाच आपण लिव्हर असे म्हणतो। प्रश्न क्रमांक 12, गीताई हा ग्रंथ पुढीलपैकी कोणी लिहिलेला आहे? तर गीताई हा जो ग्रंथ आहे तर ते पहा ऑप्शन क्रमांक 1 विनोबा भावे। कोणी? विनोबा भावे यांनी लिहिलेला आहे। प्रश्न क्रमांक 13, जनधन ही योजना कोणत्या पंतप्रधान कार्यकाळामध्ये सुरू करण्यात आलेली होती? तर जनधन ही जी योजना होती तर ती पहा ऑप्शन क्रमांक 3 नरेंद्र मोदी। काय आहे? नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधान कार्यकाळामध्ये सुरू करण्यात आलेली आहे। प्रश्न क्रमांक 14, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असे कोणास म्हणतात? तर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार पहा ऑप्शन क्रमांक 2 डॉक्टर BR आंबेडकर यांना म्हणतात। प्रश्न क्रमांक 15, सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केलेली आहे? तर सत्यशोधक समाजाची स्थापना ही पहा ऑप्शन क्रमांक 1 महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलेली आहे। प्रश्न क्रमांक 16, रक्ताभिसरणाचा शोध हा खालीलपैकी कोणी लावलेला आहे? तर रक्ताभिसरणाचा शोध पहा ऑप्शन क्रमांक 2 विल्यम्स हार्वे। कोणी? विल्यम्स हार्वे यांनी लावलेला आहे। प्रश्न क्रमांक 17, पाणी या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे। तर पाणी या शब्दाचा समानार्थी शब्द काय होईल? ऑप्शन क्रमांक 2 पहा सलील। काय होईल? सलील असा होतो। प्रश्न क्रमांक 18, अजिंठा लेणी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे?
तर अजिंठा ही जी लेणी आहे तर ती पहा ऑप्शन क्रमांक 1 छत्रपती संभाजीनगर कोणत्या जिल्ह्यामध्ये, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 19 गेटवे ऑफ इंडिया हे भारतातील कोणत्या शहरामध्ये आहे. तर गेटवे ऑफ इंडिया हे जे आहे तर ते पहा भारतातील ऑप्शन क्रमांक 4 मुंबई काय भारतातील मुंबई या शहरामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 20 स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे हे कोणी म्हटलेले आहे. तर स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे ही घोषणा पहा ऑप्शन क्रमांक 4 लोकमान्य टिळक. कोणी लोकमान्य टिळकांनी ही घोषणा दिलेली होती. प्रश्न क्रमांक 21 महाराष्ट्रातली पहिली भारतरत्न सन्मान मिळवणारी व्यक्ती कोण आहे. तर महाराष्ट्रातली पहिली भारतरत्न सन्मान मिळवणारी व्यक्ती ही पहा ऑप्शन क्रमांक 1 धोंडो केशव कर्वे. कोण आहेत, धोंडो केशव कर्वे हे आहेत. प्रश्न क्रमांक 22 आंब्यात कोणते जीवनसत्व हे जास्त प्रमाणामध्ये असते. तर आंब्यामध्ये पहा ऑप्शन क्रमांक 1 क जीवनसत्व. कोणते, आंब्यामध्ये प्रामुख्याने क हे जीवनसत्व जास्त प्रमाणामध्ये असते. प्रश्न क्रमांक 23 महाराष्ट्रातली पहिली महिला डॉक्टर म्हणून खालीलपैकी कोणत्या महिलेला ओळखले जाते. तर महाराष्ट्रातली पहिली महिला डॉक्टर म्हणून पहा ऑप्शन क्रमांक 2 आनंदीबाई जोशी. कोणत्या, आनंदीबाई जोशी या महिलेला ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 24 हरित क्रांती म्हणजे कशाच्या उत्पादनात वाढ. तर हरित क्रांती म्हणजे पहा ऑप्शन क्रमांक 2 धान्य उत्पादनात. काय आहे, हरित क्रांती म्हणजेच धान्य उत्पादन या उत्पादनामध्ये वाढ. प्रश्न क्रमांक 25 भारतात शिक्षक दिन कधी साजरा केला जातो. तर भारतामध्ये शिक्षक दिन हा पहा ऑप्शन क्रमांक 1 5 सप्टेंबर. कोणत्या दिवशी, 5 सप्टेंबर या दिवशी साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 26 जायकवाडी हे धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आलेले आहे. तर जायकवाडी हे जे धरण आहे तर ते पहा ऑप्शन क्रमांक 4 गोदावरी. कोणत्या, गोदावरी या नदीवर बांधण्यात आलेले आहे. प्रश्न क्रमांक 27 संत एकनाथ महाराज यांचे जन्मगाव कोणते आहे. तर संत एकनाथ महाराज यांचे जन्मगाव हे पहा ऑप्शन क्रमांक 4 पैठण आहे. कोणतं आहे, पैठण आहे. प्रश्न क्रमांक 28 शून्याचा शोध हा पुढीलपैकी कोणी लावलेला आहे. तर शून्याचा शोध पहा ऑप्शन क्रमांक 1 आर्यभट्ट. कोणी, आर्यभट्ट यांनी लावलेला आहे. प्रश्न क्रमांक 29 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ कोणत्या शहरामध्ये आहे. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ हे पहा ऑप्शन क्रमांक 1 छत्रपती संभाजीनगर. कोणत्या, छत्रपती संभाजीनगर या शहरामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 30 अंडी मिळवण्यासाठी पाळण्यात येणाऱ्या कोंबड्यांना काय म्हणतात. तर अंडी मिळवण्यासाठी पाळण्यात येणाऱ्या कोंबड्यांना पहा ऑप्शन क्रमांक 2 लेयर्स. काय म्हटले जाते, लेयर्स असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 31 जागतिक आरोग्य दिन केव्हा साजरा केला जातो. तर जागतिक आरोग्य दिन हा पहा ऑप्शन क्रमांक 2 7 एप्रिल. कोणत्या दिवशी, 7 एप्रिल या दिवशी तो साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 32 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कोठे झालेला आहे. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म पहा ऑप्शन क्रमांक 1 महू. जे की महू हे जे ठिकाण आहे तर ते पहा मध्य प्रदेश या राज्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 33 सौर ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेत करणारे साधन कोणते आहे. तर सौर ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेत करणारे साधन हे पहा ऑप्शन क्रमांक 2 सोलर सेल. काय आहे, कोणतं आहे, सोलर सेल हे उपकरण आहे किंवा साधन आहे. प्रश्न क्रमांक 34 रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केलेली आहे. तर रयत शिक्षण संस्थेची स्थापना ही पहा ऑप्शन क्रमांक 1 कर्मवीर भाऊराव पाटील. कोणी, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी केलेली आहे. प्रश्न क्रमांक 35 आझाद हिंद फौजेची स्थापना कोणी केलेली आहे. तर आझाद हिंद फौजेची स्थापना ही पहा ऑप्शन क्रमांक 2 रासबिहारी बोस. कोणी, रासबिहारी बोस यांनी केलेली आहे. प्रश्न क्रमांक 36 पेनिसिलिनचा शोध पुढीलपैकी कोणी लावलेला आहे. तर पेन्सिलिनचा शोध हा पहा ऑप्शन क्रमांक 4 अलेक्झांडर फ्लेमिंग. कोणी, अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी लावलेला आहे. प्रश्न क्रमांक 37 भारतातील सिलिकॉन व्हॅली कोणत्या शहराला म्हणतात.
तर भारतातील सिलिकॉन व्हॅली म्हणून पहा ऑप्शन क्रमांक 3 बेंगळुरू. कोणत्या? बेंगळुरू या शहराला ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 38 महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा कोणता आहे? तर महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा हा पहा ऑप्शन क्रमांक 4 सिंधुदुर्ग. कोणता जिल्हा आहे? सिंधुदुर्ग हा जिल्हा आहे. प्रश्न क्रमांक 39 राज्यपालाची नियुक्ती खालीलपैकी कोण करतो? तर राज्यपालाची नियुक्ती पहा ऑप्शन क्रमांक 3 राष्ट्रपती करतात. कोण करतात? राष्ट्रपती. प्रश्न क्रमांक 40 राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? तर राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष हे पहा ऑप्शन क्रमांक 3 उपराष्ट्रपती. कोण? उपराष्ट्रपती हे असतात. प्रश्न क्रमांक 41 क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे? तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा पहा ऑप्शन क्रमांक 4 अहिल्यानगर. कोणता आहे? अहिल्यानगर हा जिल्हा आहे. प्रश्न क्रमांक 42 वातावरणात ऑक्सिजनचे प्रमाण किती टक्के असते? तर वातावरणामध्ये ऑक्सिजनचे प्रमाण हे पहा ऑप्शन क्रमांक 2 21%. किती असते? 21% असते. तर 78% हे जे आहे तर ते पहा नायट्रोजनचे प्रमाण असते. कशाचे? नायट्रोजनचे. वातावरणामध्ये नायट्रोजनचे प्रमाण हे 78% इतके असते. प्रश्न क्रमांक 43 ताडोबा राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर ताडोबा राष्ट्रीय उद्यान हे जे आहे तर ते पहा ऑप्शन क्रमांक 3 चंद्रपूर. कोणत्या? चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 44 दासबोध या प्रसिद्ध ग्रंथाचे लेखन कोणी केलेले आहे? तर दासबोध या प्रसिद्ध ग्रंथाचे लेखन पहा ऑप्शन क्रमांक 1 संत रामदास. कोणी? संत रामदास यांनी केलेले आहे. प्रश्न क्रमांक 45 महाराष्ट्रामधील खालीलपैकी कोणते शहर हे चादरीसाठी प्रसिद्ध आहे? तर महाराष्ट्रातील पहा ऑप्शन क्रमांक 2 सोलापूर. काय आहे? महाराष्ट्रातील सोलापूर हे शहर चादरीसाठी प्रसिद्ध आहे. खालीलपैकी भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण आहेत? तर भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती या पहा ऑप्शन क्रमांक 3 प्रतिभाताई पाटील आहेत. कोण आहेत? प्रतिभाताई पाटील आहेत. तर दुसऱ्या कोण आहेत? तर ते द्रौपदी मुर्मू या भारताच्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती बनलेल्या आहेत. प्रश्न क्रमांक 46 महाराष्ट्रातील सर्वात मोठी टपाल कचेरी कुठे आहे? तर महाराष्ट्रातली सर्वात मोठी टपाल कचेरी ही पहा ऑप्शन क्रमांक 1 मुंबई या शहरामध्ये आहे. कुठे? मुंबई या शहरामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 47 सर्वोच्च न्यायालयाच्या प्रथम महिला न्यायाधीश कोण होत्या? तर सर्वोच्च न्यायालयाच्या प्रथम महिला न्यायाधीश या पहा ऑप्शन क्रमांक 1 फतिमा बीबी. कोण होत्या? फतिमा बीबी या होत्या. प्रश्न क्रमांक 48 भारतीय असंतोषाचे जनक म्हणून कोणास ओळखले जाते? तर भारतीय असंतोषाचे जनक म्हणून पहा ऑप्शन क्रमांक 3 लोकमान्य टिळकांना. कोणाला? लोकमान्य टिळकांना ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 49 कोणाचा जन्मदिवस हा राष्ट्रीय युवक दिन म्हणून साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा स्वामी विवेकानंद. स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस हा राष्ट्रीय युवक दिन म्हणून साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 50 भारतीय चलनावरील अशोक स्तंभाचे चित्र कोणत्या ठिकाणावरून घेण्यात आलेले आहे? तर भारतीय चलनावरील अशोक स्तंभाचे चित्र हे पहा ऑप्शन क्रमांक 2 सारनाथ. काय आहे? सारनाथ या ठिकाणावरून ते घेण्यात आलेले आहे. प्रश्न क्रमांक 51 आपल्या सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह कोणता आहे? तर आपल्या सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह हा पहा ऑप्शन क्रमांक 4 बुध. कोणता ग्रह आहे? बुध हा ग्रह आहे. प्रश्न क्रमांक 52 भारतातील 12 ज्योतिर्लिंगापैकी महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण किती ज्योतिर्लिंग आहेत? तर भारतातील 12 ज्योतिर्लिंगापैकी पहा आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण ऑप्शन क्रमांक 3 5. किती? एकूण 5 ज्योतिर्लिंग आहेत. प्रश्न क्रमांक 53 सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता आहे? तर सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह हा पहा ऑप्शन क्रमांक 3 गुरु. कोणता आहे? गुरु हा ग्रह आहे. प्रश्न क्रमांक 54 इन्सुलिन हे संप्रेरक कोणत्या अवयवातून स्त्रवते? तर इन्सुलिन हे जे संप्रेरक आहे तर ते पहा ऑप्शन क्रमांक 2 स्वादुपिंड. कोणत्या? स्वादुपिंड या अवयवातून ते स्त्रवते.
प्रश्न क्रमांक 55, महाराष्ट्राचे मँचेस्टर कोणत्या शहराला म्हणतात? तर महाराष्ट्राचे मँचेस्टर असे पहा ऑप्शन क्रमांक 4 इचलकरंजी. कोणत्या? इचलकरंजी या शहराला ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 56, भारताच्या राष्ट्रध्वजातील अशोक चक्रात किती आरे असतात? तर भारताच्या राष्ट्रध्वजातील पहा अशोक चक्रामध्ये एकूण ऑप्शन क्रमांक 2 24 किती? एकूण 24 आरे असतात. प्रश्न क्रमांक 57, लोकहितवादी म्हणून कोणाला ओळखले जाते? तर लोकहितवादी म्हणून पहा ऑप्शन क्रमांक 1 गोपाळ हरी देशमुख. कोणाला? गोपाळ हरी देशमुख यांना ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 58, ओझोन थराचा ऱ्हास हा कोणत्या वायूमुळे होतो? तर ओझोन थराचा ऱ्हास हा पहा ऑप्शन क्रमांक 3 CFC. कोणत्या? CFC या वायूमुळे होतो. प्रश्न क्रमांक 59, करो या मरो ही घोषणा गांधीजींनी कोणत्या आंदोलनात दिली? तर करो या मरो ही जी घोषणा आहे तर ती पहा गांधीजींनी ऑप्शन क्रमांक 1 चले जाओ. कोणत्या आंदोलनामध्ये? चले जाओ या आंदोलनामध्ये दिलेली होती. प्रश्न क्रमांक 60, लोणावळा खंडाळा ही थंड हवेची ठिकाणे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा पुणे. पुणे या जिल्ह्यामध्ये लोणावळा खंडाळा ही थंड हवामानाची ठिकाणे आहेत. प्रश्न क्रमांक 61, महाराष्ट्राचा राज्यप्राणी पुढीलपैकी कोणता आहे? तर महाराष्ट्र राज्याचा राज्यप्राणी हा पहा ऑप्शन क्रमांक 2 शेकरू आहे. कुठे? शेकरू हा प्राणी आहे. प्रश्न क्रमांक 62, भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे मुख्यालय कुठे आहे? तर भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे मुख्यालय हे पहा ऑप्शन क्रमांक 3 दिल्ली या ठिकाणी आहे. कुठे? दिल्ली या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 63, गीत गोविंद या काव्याचे रचनाकार कोण आहेत? तर गीत गोविंद या काव्याचे रचनाकार हे पहा ऑप्शन क्रमांक 1 जयदेव आहेत. कोण आहेत? जयदेव. प्रश्न क्रमांक 64, आशियातील सर्वात मोठा सहकारी साखर कारखाना कुठे आहे? तर आशियातील सर्वात मोठा सहकारी साखर कारखाना हा पहा ऑप्शन क्रमांक 2 प्रवरानगर, जे की हे पहा अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 65, मानवी डोळ्यातील कोणत्या भागामुळे रंगाचे ज्ञान होते? तर मानवी डोळ्यातील पहा ऑप्शन क्रमांक 3 शंकुपेशिका आहे. मानवी डोळ्यातील शंकुपेशी या भागामुळे रंगाचे ज्ञान होते.